सो मी नेहमीच असं म्हणते की सीईटी एक्झाम ही कम्प्लिटली तुमच्या म्हणजेच महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या टेक्स्टबुकवरती डिपेंड आहे. सो जितकं तुम्ही टेक्स्टबुकला लाईन बाय लाईन रीड कराल आणि फॉर्म्युला शीट्स बनवले की तुम्हाला 40 MCQs तर आरामात सॉल्व्ह होऊ शकतात. उरलेले जे 10 असतात ते उरलेले 10 नंबर ऑफ न्यूमेरिकल्स तुम्ही किती सॉल्व्ह केलेत किंवा थोडंसं लॉजिक लावून क्वेश्चन्स असतात. पण टेक्स्टबुक वाचल्यानंतर 35 to 40 क्वेश्चन्स तुम्हाला आरामात सॉल्व्ह होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळी मी तुम्हाला टेक्स्टबुक रीड करा हे सांगत जाईल. आणि आज त्याच्यामुळे सो वन शॉट स्टार्ट करण्याआधी फॉर्म्युला शीट बनवा. आय होप सगळे तुम्ही नोटबुक घेऊन बसला. फॉर्म्युला शीट मध्ये सगळ्यात फर्स्ट फॉर्म्युला लिहाल नंबर ऑफ मोल्स. तुम्ही मला चॅट सेक्शन मध्ये सांगाल का नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला काय असतो. सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री मध्ये मी सांगितलेलं आहे तुम्हाला ऑलरेडी किंवा वर्षभर तुम्ही नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट केले. गिवन मास जे की क्वेश्चन मध्ये गिवन असेल आणि ओळखायचं कसं की ते गिवन मास आहे. गिवन मास हे ग्रॅम मध्ये दिलेलं असतं. न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना ह्या हिंट्स तुम्हाला हेल्प होतील. डिवायडेड बाय मॉलिक्युलर मास किंवा ज्याला तुम्ही मोलार मास म्हणता. मोलार मास हे तुम्हाला लर्न पाहिजे आणि मोलार मास जर दिलं असेल तर त्याचं युनिट असतं ग्रॅम पर मोल. हिंट समजली. गिवन मास आपण W ने डिनोट करायचं आणि मोलार मास आपण M ने डिनोट करायचं. हा झाला फर्स्ट फॉर्म्युला. त्याच्यानंतर दोन इम्पॉर्टंट गोष्टी. आपण सोल्युशन्स हा चॅप्टर शिकतोय राईट. तर सोल्युशन्स कशापासून बनलेले असतात. सोल्यूट पासून आणि सॉल्व्हंट पासून. हा इम्पॉर्टंट पार्ट आहे तर आपण थोडस स्लो जाऊया या केसमध्ये. सोल्यूट आणि सॉल्व्हंट हे तर आम्हाला माहिती आहे मॅम. पण मला काय सांगायचंय बघा या चॅप्टर मध्ये सोल्यूटला आपण B ने किंवा 2 ने डिनोट करणार आहे आणि सॉल्व्हंटला A ने किंवा 1 ने डिनोट करणार आहे. म्हणजे जर आपल्याला विचारलं मास ऑफ सोल्यूट तर कशाने डिनोट करणार आहे. मास म्हणजे गिवन मास W. सोल्यूट आहे म्हणजे एक तर तुम्ही WB लिहाल किंवा W2 लिहाल. जर ते म्हटले this much gram 2.5 gram of solute म्हणजेच WB is 2.5 gram is dissolved in 100 gram of solvent. ग्रॅम म्हणजेच मास दिला. गिवन मास असेल तर ते W ने लिहायचं आहे. सॉल्व्हंटचं असेल तर WA किंवा W1. क्लिअर आहे का बघा. आणि मोलार मास तर आपण M नेच डिनोट करणार आहे तर त्यामध्ये काही कन्फ्युजन नाहीये. ह्या दोन इम्पॉर्टंट गोष्टी समजल्या का. नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला आणि काय डिनोट करायचंय. W काय डिनोट करतो, A काय डिनोट करतो आणि B काय डिनोट करतो. चॅट सेक्शन मध्ये एकदा सांगा सगळेजण. ह्या दोन गोष्टी समजल्या. थर्ड थिंग त्याच्यामध्ये ऍड करा. थर्ड इम्पॉर्टंट थिंग त्याच्यामध्ये ऍड करा मोलॅरिटी. मोलॅरिटीचा फॉर्म्युला. मोलॅरिटी इज डिनोटेड बाय कॅपिटल M. व्हॉट इज मोलॅरिटी. नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स कशाने डिनोट करतो आपण N ने. कोणाचे. सोल्यूटचे. सोल्यूटचे असतील तर तुम्ही त्याला 2 ने लिहिणार किंवा B ने लिहिणार. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. आणि फोर्थ इम्पॉर्टंट टर्म आहे मोलॅलिटी. मोलॅलिटी. मोलॅलिटी कसं फाइंड करायचं. स्मॉल m मोलॅलिटी इज इक्वल्स टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन वेट. वेट म्हणजेच मास W ने डिनोट करायचं. कोणाचं. ऑफ सॉल्व्हंट. सॉल्व्हंट असेल तर कशाने रिप्रेझेंट करणार आहे रे आपण 1 ने. वेट ऑफ सॉल्व्हंट इन kg. पण दिलेल्या व्हॅल्यूज या ऑलवेज ग्रॅम मध्येच असतात. kg मध्ये कन्वर्ट करतोय म्हणजेच काय करताय तुम्ही मल्टिप्लाय बाय 10⁻³ N2 मल्टिप्लाइड बाय 10⁻³ इंटू W1. आता हा W1 ग्रॅम मध्ये असेल तरी पण चालेल. अजून दोन फॉर्म्युले फॉर्म्युला शीट मध्ये ऍड करताय का सोबत सोबत माझ्या तुम्ही. फिफ्थ पार्ट मोल फ्रॅक्शन जो या चॅप्टरच्या वेपर प्रेशर पॉइंट मध्ये मला लागणार आहे. मोल फ्रॅक्शन इज डिनोटेड बाय झीटा पण ज्याला आपण X म्हणून चालू. हा खरं तर झीट आहे.
जर मला मोल फ्रॅक्शन ऑफ ए काढायचंय, म्हणजेच कोण असणार आहे रे? ए का लिहिला? कारण तुम्हाला पाठ होऊ दे, ए म्हणजेच कोण आहे? सॉल्व्हंट. जर मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट काढायचंय तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट प्लस सोल्यूट, म्हणजेच काय असतं डिनॉमिनेटरला? टोटल नंबर ऑफ मोल्स. जर तुम्हाला नंबर ऑफ मोल्स ऑफ बी काढायचे, बी म्हणजेच कोण असणार आहे? सोल्यूट. तर मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट इज इक्वल्स टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट प्लस सोल्यूट, दॅट इज टोटल नंबर ऑफ मोल्स. तुम्हाला ऑलरेडी फॉर्म्युले माहिती आहेत, पण आज फक्त मी ए आणि बी ची टर्म क्लिअर करून देते तुम्हाला. ठीक आहे, चलो. सो हे झाले काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले जे आपल्याला लागणार आहेत, बेसिक्स, जे की सोल्युशन चॅप्टरच्या स्टार्टिंगला तुम्हाला माहिती पाहिजे होते. आता स्टार्ट करूया मेन पार्टला. इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला ते विचारतात, यू आर फॅमिलियर विथ मिक्सचर्स. तुम्हाला मिक्सचर्स माहिती आहेत. मिक्सचर्स दोन टाइपचे असतात, होमोजिनस मिक्सचर ज्याच्यामध्ये कंपोजिशन असतं युनिफॉर्म, आणि हेटेरोजिनस मिक्सचर ज्याच्यामध्ये कंपोजिशन असतं नॉन युनिफॉर्म. या चॅप्टर मध्ये आपण होमोजिनस मिक्सचर शिकणार आहे, म्हणजे ट्रू सोल्युशन शिकायचे. ठीक आहे, त्यांनी दोन एक्झाम्पल लिहिले. डू यू नो एअर इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस? येस, एअर इज अ होमोजिनस मिक्सचर ऑफ गॅसेस. आजूबाजूला बघा, तुम्हाला नायट्रोजन, हायड्रोजन, क्लोरीन दिसतोय का? ते एकमेकांच्या मध्ये इतके प्रॉपरली मिक्स्ड आहेत, इतके युनिफॉर्मली मिक्स्ड आहेत की त्याला आपण होमोजिनस मिक्सचर असं म्हणतो. सेकंड इम्पॉर्टंट लाईन आहे रॉक. रॉक इज अ मिक्सचर ऑफ टू और मोर मिनरल्स. एखाद्या रॉकला तुम्ही बघितलं तर तुम्हाला सिमिलरच दिसेल. तो कुठल्या मिनरल पासून बनलाय, तो आयर्न पासून बनलाय का तो कॉपर पासून बनलाय हे तुम्ही सांगू नाही शकत. दोन गोष्टी मिक्स झालेल्या असतील आणि एका प्रॉपर फॉर्मॅट मध्ये झालेल्या असतील तर आपण त्याला काय म्हणतो? होमोजिनस मिक्सचर. पण जर दोन गोष्टी आपण मिक्स केल्या, वॉटर प्लस सॉल्ट, वॉटर प्लस मड घ्या, तर मड पाण्यामध्ये आहे आपल्याला कळतं, स्मॉल पार्टिकल्स, बिग पार्टिकल्स. नॉन युनिफॉर्मला आपण हेटेरोजिनस मिक्सचर्स असं म्हणतो. नेक्स्ट, कॅन यू रिकॉल व्हॉट इज सोल्यूट? चॅट सेक्शन मध्ये सांगाल का सोल्यूटला कसं ओळखायचं आणि सॉल्व्हंटला कसं ओळखायचं? जनरली असं शिकवलेलं असतं की जो डिझॉल्व्ह होतो तो सोल्यूट आणि ज्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होतो तो सॉल्व्हंट. ते पण करेक्टच आहे. त्याच्या सोबत आज नोट्स मध्ये अजून एक लाईन लिहून घ्या, जो स्मॉल क्वांटिटी मध्ये असतो. ठीक आहे, स्मॉल प्रपोर्शन मध्ये असतो, स्मॉल अमाउंट मध्ये असतो. सॉल्ट प्लस वॉटर. सॉल्ट काय पोतभर नाही टाकत आपण, अ स्पून ऑफ सॉल्ट टाकला जातो. जो कमी टाकला जातो तो असतो सोल्यूट आणि जो लार्ज अमाउंट मध्ये असतो तो असतो सॉल्व्हंट. एक्झाम्पल, सॉल्ट प्लस वॉटर, त्यालाच काय म्हणणार आता आपण? सॉल्ट सोल्युशन. सॉल्ट सोल्युशन म्हणजे सॉल्ट प्लस वॉटर. सॉल्ट असणारे सोल्यूट आणि वॉटर असणारे सॉल्व्हंट. त्यानंतरची दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट या सोल्यूट सॉल्व्हंट बद्दल आहे की सोल्यूट कितीही असू शकतात. सोल्यूट कॅन बी 1, सोल्यूट 2 असू शकतात, सोल्यूट 3 असू शकतात, 4 असू शकतात, एक्सेट्रा. बट सॉल्व्हंट इज ऑलवेज 1. एखाद्या सोल्युशन मध्ये ऑलवेज एकच सॉल्व्हंट प्रेझेंट असतो. वॉटर आहे समजा, त्याच्यातच सॉल्ट टाकलं, त्याच्यातच तुम्ही शुगर टाकलं, त्याच्यातच तुम्ही युरिया टाकलं, हे ओके आहे. सोल्यूट कॅन बी 1, 2, 3, 4 बट सॉल्व्हंट इज ऑलवेज 1. ही गोष्ट क्लिअर झाली सर्वांना? चला तर पुढे जाऊ आपण आता. मग आपण या चॅप्टर मध्ये जे सोल्युशन शिकणार आहे ना ते बायनरी सोल्युशन आहे. तुम्ही पण हायलाइट करा रे. या चॅप्टर मध्ये आपण कोणते सोल्युशन शिकणार आहे? बायनरी. बायनरी म्हणजे त्याच्यामध्ये एकच सोल्यूट असणार आहे आणि एकच सॉल्व्हंट असणार आहे. 1 + 1 2 म्हणून त्याला बायनरी म्हटलं. एकच सोल्यूट आणि एकच सॉल्व्हंट. आपल्याला नेक्स्ट विचारणार ते की सोल्युशन्स, तुम्ही जे ट्रू सोल्युशन्स म्हणताय, ट्रू सोल्युशन्स हे किती टाइपचे आहेत? ट्रू सोल्युशन्स आर ऑफ 9 टाइप्स. आणि कोणते 9 टाइप्स आहेत ते आपण चार्ट मध्ये इथे बघूया. देर आर 9 टाइप्स ऑफ सोल्युशन्स. सॉलिड इन लिक्विड,
सॉलिड इन सॉलिड, सॉलिड इन गॅस, असे तुम्ही वेगवेगळे परमिटेशन कॉम्बिनेशन्स केले तर वी विल गेट 9 डिफरंट टाइप्स ऑफ सोल्युशन. जे एक्झाम्पल मी हायलाइट करते त्याच्यावरती फोकस करायचं. आपण हा चार्ट बनवताना असा बनवू. सगळ्यात पहिल्यांदा सॉलिड इन सॉलिड, सॉलिड इन सॉलिड म्हणताना जेव्हा तुम्ही सॉलिड इन सॉलिड म्हणताय तेव्हा तर क्लिअर होत असेल ना, एखादा सॉलिड सोल्यूट एखाद्या लिक्विड सॉल्व्हंट मध्ये पुट केलं, लिक्विड असेल किंवा सॉलिड असेल, आपण 9 टाइम्स बघणार आहे. सो सॉलिड इन सॉलिड त्याचं बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला लिहायचं आहे अलॉय. आणि अलॉयलाच काय म्हणतात रे, मेटल सोल्युशन किंवा मेटॅलिक सोल्युशन. अलॉयलाच काय म्हणणार आहे, मेटॅलिक सोल्युशन. याला सॉलिडच ठेवा. इन लिक्विड असा कुठला सॉलिड आहे की जो तुम्ही लिक्विड मध्ये पुट करता, तर सॉल्ट इन वॉटर म्हणजे सॉल्ट सोल्युशन किंवा शुगर सोल्युशन, शुगर इन वॉटर. इमॅजिन करायला इझी जातं. नंतर मी परत सोल्यूटला सेम ठेवलं, सॉलिड इन, इथे सॉलिड आहे इथे लिक्विड आहे, तर आता गॅस लिहावा लागेल. कोणताही सॉलिड या गॅस मध्ये इमॅजिन करा. तुम्ही आणि मी पण सॉलिडच आहे ना, आणि आता या गॅस मध्येच प्रेझेंट आहे. सो हे पण एक्झाम्पल ओके. पण केमिस्ट्रीचं एक्झाम्पल लिहायचं असेल तर काय लिहू शकता तुम्ही, आयोडीन सॉल्ट इन वॉटर, आयोडीन सॉल्ट इन वॉटर. आता हेच एक्झाम्पल्स का, कारण सीईटीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितले तर हे एक्झाम्पल्स विचारले गेलेले. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यावरती एक लाईन ड्रॉ करा. आता सोल्यूट चेंज करा. सॉलिड मधून काय केलं तुम्ही, लिक्विड लिक्विड लिक्विड. ठीक आहे. इन पहिलं काय असणार, सॉलिड. लिक्विड इन सॉलिड. इथे पहिल्यांदा तुम्ही एक्झाम्पल काय लिहिलंय रे, अलॉय. तर सेकंड मधलं पण पहिलं, सेकंड चार्ट मधलं पण पहिलं एक्झाम्पल अलॉयच असणार आहे. पण तो एक स्पेशल टाइपचा अलॉय आहे ज्याला आपण काय म्हणतो, अमाल्गम, म्हणजेच मर्क्युरी. मर्क्युरी एक लिक्विड मेटल आहे, मर्क्युरी इन सिल्वर, मर्क्युरी इन सिल्वर. दोन्ही पण मेटलच आहेत अँड मिक्सचर ऑफ मेटल इज कॉल्ड ॲज अलॉय. पण जेव्हा मर्क्युरी असतं आपण त्याला अमाल्गम असं म्हणणार आहे. नेक्स्ट आहे लिक्विड इन लिक्विड. लिक्विड इन लिक्विडचं एक्झाम्पल तर तुम्ही विसरणारच नाही. लिक्विड इन लिक्विड काय असतो रे, वॉटर प्लस इथेनॉल, काही लिहा, इथेनॉल प्लस वॉटर. अँड नेक्स्ट आहे लिक्विड इन गॅस. लिक्विड इन गॅसचं एक्झाम्पल काय, क्लोरोफॉर्म इन नायट्रोजन, जे की एक्झाम्पल विसरल्यासारखं वाटू शकतं. इम्पॉर्टंट एक्झाम्पल कोणतं आहे बघा. तुम्हाला सॉलिड सॉलिड अलॉय लक्षात राहतं, सॉलिड इन लिक्विड हे पण लक्षात राहतं, सॉलिड इन गॅस इम्पॉर्टंट, थोडंफार विसरू शकता तुम्ही. त्याच्यानंतर लिक्विड इन सॉलिड, तिकडे अलॉय आहे तर इथे अमाल्गम, हे पण लक्षात राहील. याचा पण थर्ड पार्ट इम्पॉर्टंट आहे, क्लोरोफॉर्म इन नायट्रोजन गॅस. त्याच्यानंतर काय असणार आहे, आता इथे सॉलिड झाले इथे लिक्विड झाले, खाली आणायचे गॅस. गॅस इन सॉलिड, पहिले इथे लिहिते गॅस इन सॉलिड. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे 11वी मध्ये किंवा ऍडसॉर्प्शन अँड कोलाइड मध्ये मी तुम्हाला हायड्रोजन गॅस ओव्हर प्लॅटिनम ही एक रिएक्शन शिकवलेली. ऍडसॉर्प्शन अँड कोलाइड मध्ये केमिकल ऍडसॉर्प्शनचं एक्झाम्पल आहे, हायड्रोजन गॅस प्लॅटिनम वरती जातो. सो गॅस इन सॉलिड. गॅस इन लिक्विड काय एक्झाम्पल सांगणार आहे, एखादा गॅस लिक्विड मध्ये, कार्बन डायऑक्साइड इन कोक किंवा ऑक्सिजन इन वॉटर. अँड गॅस इन गॅस आपल्याला लक्षातच राहतं, एअर इज अ होमोजिनस मिक्सचर ऑफ गॅसेस. ठीक आहे. पुढे अजून काय विचारू शकतात, कपॅसिटी ऑफ अ सोल्युशन टू डिझॉल्व सोल्यूट. एखादा बीकर घ्या, त्या बीकर मध्ये घ्या वॉटर, त्यालाच काय म्हणणार आहे आपण, वॉटर असेल तर तो असणार आहे सॉल्व्हंट. आणि त्याच्यामध्ये वरून एखादा जर तुम्ही सबस्टन्स टाकला तर त्याला आपण म्हणणार आहे सोल्यूट. प्रत्येक सॉल्व्हंटची काहीतरी कपॅसिटी असते, प्रत्येक सॉल्व्हंटची काहीतरी कपॅसिटी असते सोल्यूट डिझॉल्व करण्याची. जर त्या कपॅसिटी इतका, म्हणजे या पाण्याची, या सॉल्व्हंटची कपॅसिटी आहे समजा 2 ग्रॅम
आणि तुम्ही 2 ग्रॅम सोल्यूट टाकला तर अशा टाईपच्या सोल्युशनला जी कपॅसिटी आहे, जितकं लिमिट आहे तितकं जर तुम्ही सोल्यूट डिझॉल्व केलं तर सच सोल्युशन्स आर कॉल्ड ॲज सॅच्युरेटेड सोल्युशन्स. हे माहिती आहे ना सगळ्यांना? मग सांगा, जर तुम्ही लिमिट पेक्षा कमी सोल्यूट टाकला तर काय नाव देणार त्याला, आणि लिमिट पेक्षा जास्त सोल्यूट टाकला तर काय नाव देणार त्याला? मेन तर काय विचारणार आहे, जर प्रॉपर अमाउंट ऑफ सोल्यूट प्रॉपर अमाउंट ऑफ सॉल्व्हंट मध्ये टाकलं असेल तर त्याला सॅच्युरेटेड सोल्युशन्स असं म्हणतात, आणि कमी असेल तर व्हेरी नाईस अनसॅच्युरेटेड, आणि जास्त असेल तर सुपर सॅच्युरेटेड. याच्यावरती क्वेश्चन काय विचारणार आहे ते बघा. आता ते तुम्हाला हे नाही विचारणार की व्हॉट इज सॅच्युरेटेड, व्हॉट इज अनसॅच्युरेटेड, व्हॉट इज सुपर सॅच्युरेटेड, नाही. ते विचारणार या तिन्ही पैकी कोणत्यामध्ये डायनामिक इक्विलिब्रिया आहे. डायनामिक इक्विलिब्रिया म्हणजे काय बघा, तुम्ही सोल्यूट घेतला, तुम्ही त्याला सॉल्व्हंट मध्ये टाकलं, म्हणजेच तुम्ही मीठ घेतलं, सॉल्ट घेतलं, त्याला तुम्ही पाण्यामध्ये ऍड करत गेला, तुम्ही त्याला व्यवस्थित स्टीर करताय तर ते सोल्युशन मध्ये कन्वर्ट होईल. तुमच्या नजरेसमोर ते मीठ विरघळायला लागेल आणि सोल्युशन मध्ये कन्वर्ट होईल, पण तुमच्या नजरेच्या पाठीमागे सुद्धा एक प्रोसेस होतीये, तुमच्या नकळतपणे पण एक प्रोसेस होतीये जी की तुम्ही फील नाही करू शकत पण होते. तुम्ही फील नाही करू शकत पण ती प्रोसेस होते. काय होतं, जे मीठ विरघळलेलं आहे ते पार्टिकल्स परत एकमेकांमध्ये क्रिस्टलाइज होतात आणि सॉल्ट प्लस वॉटर. प्रोसेस डायनामिक इक्विलिब्रिया मध्ये सोल्युशन बनतं, क्रिस्टल बनतात, सोल्युशन बनतं, क्रिस्टल बनतात, आणि याचा रेट ऑफ फॉरवर्ड अँड बॅकवर्डचा रेट सेम आहे, आणि आपल्याला ती रिॲक्शन न दिसल्यासारखी वाटते. आपल्याला खडे दिसतात का? परत नाही. आपल्याला काय दिसतं? फक्त सॉलिड कन्वर्ट्स इनटू सोल्युशन, पण सोल्युशन पण सॉलिड मध्ये कन्वर्ट होतो, लगेच परत त्याचं सोल्युशन होतं, लगेच परत त्याचे क्रिस्टल होतात. ही प्रोसेस सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये होत असते आणि त्यालाच म्हणायचं आहे डायनामिक इक्विलिब्रिया. Which of the following is correct reaction for dynamic equilibria in saturated solution? हे तुम्ही लिहू शकाल व्यवस्थित. सोल्यूट प्लस सॉल्व्हंट, डिसोल्युशन म्हणजे विरघळणं, सोल्युशन बनतं आणि परत सोल्युशनचं क्रिस्टलायझेशन होऊन सोल्यूट अँड सॉल्व्हंट बनतो. डायनामिक इक्विलिब्रिया क्लिअर झालं सर्वांना काय आहे? ओके. आणि हा डायनामिक इक्विलिब्रिया जर ब्रेक झाला तर सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन होतं आणि डिसोल्युशन कमी आणि क्रिस्टलायझेशन फास्ट होतं. सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये प्रेसिपिटेट बनतो कारण डिसोल्युशन कमी होत असतं आणि क्रिस्टलायझेशन फास्ट होत असतं. व्हॉट इज सोल्युबिलिटी? मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. व्हॉट इज सोल्युबिलिटी? मी सगळ्यात पहिली लाईन सांगते एमसीक्यू साठी, मोस्ट इम्पॉर्टंट. सोल्युबिलिटी इज इक्विव्हॅलेंट टू मोलॅरिटी. जर सोल्युबिलिटी आणि मोलॅरिटी सेमच कॉन्सेप्ट असतील तर त्यांचे युनिट पण सेम असणार आहे. मग युनिट सेम असेल तर मला सांगा व्हॉट इज युनिट ऑफ सोल्युबिलिटी? हा क्वेश्चन सीईटी विचारू शकते. व्हॉट इज युनिट ऑफ सोल्युबिलिटी? आपल्याला मोलॅरिटीचा फॉर्म्युला माहिती होता ना, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. सो सोल्युबिलिटी पण काय आहे? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. नंबर ऑफ मोल्स म्हणजेच काय? अमाउंट ऑफ सबस्टन्स, म्हणजेच अमाउंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड पर युनिट व्हॉल्यूम. अमाउंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड per liter. Amount of solute dissolved per liter. Amount of solute is nothing but number of moles upon liter. काय लिहिणार आहे आपण? मोल पर लिटर. मोल लिटर इनवर्स. मोल पर लिटर. सो सोल्युबिलिटीची डेफिनेशन काय आहे? किती सोल्यूट डिझॉल्व झालाय इन गिवन अमाउंट ऑफ सॉल्व्हंट. द सोल्युबिलिटी ऑफ अ सोल्यूट इज इट्स amount per unit volume of saturated solution
ऍट स्पेसिफिक टेम्परेचर. टेम्परेचर बदलायचं नाही, नाहीतर सोल्युबिलिटी पण बदलते. सो नेक्स्ट एमसीक्यू काय विचारणार आहे ते आपल्याला, सोल्युबिलिटी डिपेंड्स ऑन. सोल्युबिलिटी इज टेम्परेचर डिपेंडंट. नेक्स्ट एमसीक्यू काय विचारणार आहे, सोल्युबिलिटी कशावरती डिपेंड असते, सोल्युबिलिटी इज टेम्परेचर डिपेंडंट. ओके. फॅक्टर्स अफेक्टिंग सोल्युबिलिटी. आता सोल्युबिलिटी समजलं ना, सोल्यूट सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होणार आहे, किती डिझॉल्व्ह होतो त्याला म्हणायचं सोल्युबिलिटी. मग सोल्युबिलिटीला अफेक्ट करणारे फॅक्टर्स कोणकोणते आहेत. पहिला एमसीक्यू इथेच बनणार, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट फॅक्टर दॅट अफेक्ट्स द सोल्युबिलिटी. नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंटची हिंट आहे, लाईक डिझॉल्व लाईक. लाईक डिझॉल्व्स लाईक म्हणजेच पोलार पोलारला डिझॉल्व करतो, नॉन पोलार नॉन पोलारला डिझॉल्व करतो. परत एकदा सांगते, पोलार पोलारला डिझॉल्व करतो. मग एक्झाम्पल दिलेले आपल्याला इथे, एखादा पोलार सबस्टन्स सांगा, NaCl पोलार आहे, मग तो कोणामध्ये डिझॉल्व होणार, वॉटर. बोथ आर पोलार. पोलार पोलार मध्ये डिझॉल्व होतो, हे एक एक्झाम्पल तुम्हाला विचारणार, इम्पॉर्टंट. सेकंड, नॉन पोलार नॉन पोलार मध्ये डिझॉल्व होतो. नॉन पोलार साठी आपल्याला दिलेला आहे कोलेस्ट्रॉल डिझॉल्व्स इन. कोलेस्ट्रॉल कशामध्ये डिझॉल्व होतोय बघा, बेन्झीन, कारण बेन्झीन पण नॉन पोलार आहे. पोलार पोलार मध्ये, नॉन पोलार नॉन पोलार मध्ये. आणि तिसरं विचारणार, शुगर इन वॉटर. शुगर पाण्यामध्ये डिझॉल्व होतो, का होतो, तो पोलार पोलार मध्ये आहे की नॉन पोलार मध्ये आहे असा प्रश्न आहे. तर तो इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगमुळे. कोणत्या हायड्रोजन बॉन्डिंगमुळे, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगमुळे डिझॉल्व होतो. क्वेश्चन काय विचारणार, NaCl डिझॉल्व्स इन वॉटर बिकॉज, आणि 4 ऑप्शन असतील, तुम्ही सांगणार पोलार इन पोलार. जर विचारलं कोलेस्ट्रॉल किंवा विचारतील नॅफ्थॅलिन डिझॉल्व्स इन बेन्झीन, रिझन विचारलं तर तुम्ही सांगायचं कोलेस्ट्रॉल इज नॉन पोलार आणि बेन्झीन पण नॉन पोलार आहे, सो नॉन पोलार इन नॉन पोलार. पण जर विचारलं शुगर इन वॉटर तर पोलार पोलार नॉन पोलार नाही, तर सांगायचं ड्यू टू इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग बिटवीन शुगर अँड वॉटर. हे 3 एमसीक्यू इथे या पार्ट मध्ये बनू शकतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे इफेक्ट ऑफ टेम्परेचर. इफेक्ट ऑफ टेम्परेचर, इफेक्ट ऑफ टेम्परेचर आणि त्याच्यामध्ये 2 पार्ट आहेत, सॉलिड इन लिक्विड म्हणजे सोल्यूट असणारे सॉलिड आणि सॉल्व्हंट असणारे लिक्विड. याच्यामध्ये परत 3 एमसीक्यू ते विचारू शकतात, व्यवस्थित बघा. पहिला एमसीक्यू विचारणार, टेम्परेचर आणि सोल्युबिलिटी मध्ये काय रिलेशन आहे. तर टेम्परेचर आणि सोल्युबिलिटी डायरेक्टली पण प्रोपोर्शनल असतात, त्यामध्ये पण 2 पार्ट. टेम्परेचर वाढल्याने सोल्युबिलिटी स्लाइटली वाढते, म्हणजेच टेम्परेचर भरपूर वाढवलं पण सोल्युबिलिटी त्या मानाने नाही वाढली, थोडीशी वाढली फक्त. आणि दुसरा असतो अप्रिशिएबल चेंज. टेम्परेचर थोडंसं वाढवलं, सोल्युबिलिटी खूप वाढली. समजलं, टेम्परेचर वाढवल्याने सोल्युबिलिटी थोडीशीच वाढली आणि ते टेम्परेचर वाढवल्याने सोल्युबिलिटी फार वाढली, पण दोघांनाही आपण काय म्हणणार, डायरेक्टली प्रोपोर्शनल. ते तुम्हाला विचारतात फ्रॉम विच ऑफ द फॉलोइंग, खाली 4 ऑप्शन्स असणार, कोणाची सोल्युबिलिटी स्लाइटली वाढते. तर तुम्हाला लिहायचंय NaCl, KCl. हे आठवले का, आयसोमॉर्फस सबस्टन्सेसचे एक्सेप्शन्स. सो NaCl, KCl आणि त्याच्यामध्ये अजून एक लक्षात ठेवायचं आहे NaBr. जर तुम्हाला विचारलं कोणत्या खालीलपैकी ऑप्शनची सोल्युबिलिटी टेम्परेचर सोबत अप्रिशिएबली वाढतीये, तर तुमचे ऑप्शन्स असणार आहेत एक तर KNO3 किंवा NaNO3 किंवा KBr. हे 3 एक्झाम्पल्स याच्यामध्ये 2 पार्ट करा. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पण आहे 2020 मध्ये याच्यावरती आणि आपल्याला पण येण्याचे चान्सेस आहे. सो सोल्युबिलिटी आणि टेम्परेचर मध्ये काय रिलेशन आहे असा प्रश्न नसणार आहे तुम्हाला,
पण नक्कीच असा प्रश्न असणार, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन शोज स्लाइटली चेंज विथ टेम्परेचर अँड विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन शो अप्रिशिएबल चेंज इन द सोल्युबिलिटी विथ टेम्परेचर. ठीक है. नेक्स्ट ऑप्शन है कि सेकंड पार्ट, सोल्युबिलिटी फक्त डायरेक्टली नाही तर कधी कधी सोल्युबिलिटी इनवर्सली प्रोपोर्शनल असते डिपेंडिंग अपॉन ती रिएक्शन एक्झोथर्मिक आहे की एंडोथर्मिक आहे. इथे लिहिलंय मी डायरेक्टली प्रोपोर्शनल आणि इथे लिहिलंय मी इनवर्सली प्रोपोर्शनल, आणि म्हणून तुम्हाला म्हटलं की सीईटी तुम्हाला रिलेशन विचारणार नाही. सीईटी तुम्हाला विचारणार असं कोण आहे ज्याची सोल्युबिलिटी टेम्परेचर सोबत इनवर्सली प्रोपोर्शनल आहे. बेस्ट एकच नाव आहे याच्यामध्ये, सोडियम सल्फेट Na2SO4. व्हेरी इम्पॉर्टंट, नोट करा. एकच एलिमेंट आहे आता तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये ज्याची सोल्युबिलिटी इनवर्सली प्रोपोर्शनल आहे आणि तो आहे Na2SO4. Na2SO4. ठीक आहे. हे 3 MCQ समजले, स्लाइटली, अप्रिशिएबली आणि इनवर्सली. हे कोणाचं होतं, सॉलिड इन लिक्विड, सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे गॅस इन लिक्विड. गॅस इन लिक्विडचं एक्झाम्पल काय घेतलेलं रे आपण, ऑक्सिजन गॅस इन वॉटर, किंवा दुसरं एक्झाम्पल काय होतं, कार्बन डायऑक्साइड गॅस इन कोक. बरोबर आहे ना. आता गॅस इन लिक्विड आपल्याला पहिला इफेक्ट बघायचा आहे, गॅस इन लिक्विड विथ टेम्परेचर. जर तुम्ही टेम्परेचर वाढवलं तर सोल्युबिलिटी कमी होते. हे फिक्स आहे. सो इथे एमसीक्यू येऊ शकतो. ते विचारणार व्हॉट इज रिलेशन बिटवीन सोल्युबिलिटी अँड टेम्परेचर फॉर गॅस इन लिक्विड. गॅस इन लिक्विड आलं तर एकच रिलेशन आहे, इनवर्सली प्रोपोर्शनल. कारण बघा, तुम्ही टेम्परेचर जर वाढवत गेला तर कायनेटिक एनर्जी वाढेल आणि मॉलिक्युल्स इकडे तिकडे रॅन्डमली मूव्ह करायला लागतील. तो सोल्युबिलिटी की मॉलिक्युल्सना डिझॉल्व्ह व्हायचं होतं ते डिझॉल्व्ह न होता बाहेर निघून येतील, म्हणजे सोल्युबिलिटी कमी होणार आहे. कधी, जेव्हा तुम्ही इफेक्ट बघताय गॅस इन लिक्विड. पण सॉलिड इन लिक्विड म्हटलं तर वाढू पण शकते आणि कमी पण होऊ शकते. क्लियर आहे. नेक्स्ट, इफेक्ट ऑफ प्रेशर. परत मॅम इथे पण 2 टाइपचे सोल्युशन बघायचे आहेत का, जसं की टेम्परेचर साठी पहिल्यांदा शिकवलं सॉलिड इन लिक्विड आणि टेम्परेचर साठी दुसऱ्यांदा शिकवलं गॅस इन लिक्विड. तसंच प्रेशर साठी पण 2 वेगवेगळे चार्ट्स करायचे आहेत का. हो, 2 वेगवेगळे चार्ट्स करा, पण सॉलिड वरती आपल्याला प्रेशरचा काहीच इफेक्ट सांगता येणार नाही ना. सॉलिड्स आर इनकॉम्प्रेसिबल. मग मला सांगा, जर ते इनकॉम्प्रेसिबल असतील तर प्रेशर वाढवून किंवा प्रेशर कमी करून त्यांच्या सोल्युबिलिटी वरती काहीही इफेक्ट होणार नाही. सो द सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड इज इंडिपेंडेंट ऑफ प्रेशर. पण जर आपल्याला विचारलं गॅस इन लिक्विड आणि प्रेशरचा इफेक्ट आहे, तर प्रेशर ला सोल्युबिलिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. हा कोणता लॉ आहे रे, हेनरी लॉ. कोणता लॉ आहे हा, हेनरी लॉ. हेनरी स्टेटेड दॅट सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड. हेनरी लॉ मध्ये हे वर्ड्स फार इम्पॉर्टंट आहेत. फक्त सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर नाही म्हणाले ते. सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर. सो फॉर्म्युला शीट मध्ये अजून एक फॉर्म्युला ऍड झाला, S is equals to KH into P, where KH is Henry constant. तुम्हाला क्वेश्चन काय काय विचारणार आहेत बघा. S is equals to KHP. हा कोणता लॉ आहे, रॉल्स लॉ, हेनरी लॉ, ऑस्मॅटिक प्रेशर लॉ, एवोगॅड्रो लॉ. काही ऑप्शन देतील, तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे हेनरी लॉ. व्हॉट इज KH विचारलं तर KH इज हेनरी कॉन्स्टंट. KH चा फॉर्म्युला विचारला तर इट इज सोल्युबिलिटी अपॉन प्रोडक्ट. युनिट विचारलं तर सोल्युबिलिटी असते मोल पर लिटर अपॉन प्रेशर जे असतं ते लिहायचं असतं बार मध्ये. सो मोल पर लिटर पर बार हे त्याचं युनिट झालं. ठीक आहे, चेक करा.
एमसीक्यू कुठे कुठे येणार आहे, फॉर्म्युलावरती एक एमसीक्यू येईल, KH काय आहे आणि KH चं युनिट काय आहे, हे 3 एमसीक्यूज इम्पॉर्टंट आहेत. स्पीड ओके आहे का एकदा चॅट सेक्शन मध्ये सांगता मला. आतापर्यंत जितकं शिकवलं ते क्लिअर झालं का. पहिले 4-5 इम्पॉर्टंट फॉर्म्युले, त्याच्यानंतर बायनरी सोल्युशन काय आहे, सोल्यूट काय आहे, सॉल्व्हंट काय आहे, त्याच्यानंतर 9 डिफरंट टाइप्स ऑफ सोल्युशन्स आणि फॅक्टर्स अफेक्टिंग सोल्युबिलिटी. वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन्स ऑफ लिक्विड इन लिक्विड. आता काय शिकताय बघा. सॉलिड इन लिक्विड झालं, गॅस इन लिक्विड झालं, आता लिक्विड इन लिक्विड. लेट अस स्टार्ट. तुम्हाला मी थोडेसे बेसिक कॉन्सेप्ट परत सांगते. जर तुम्ही एका बीकर मध्ये एखादं लिक्विड घेतलं आणि तुम्ही त्याला हीटिंग चालू केलं, हीट केल्यानंतर हा पहिल्यांदा व्हायला लागेल बॉईल. बॉईल झाल्यानंतर स्टार्ट होतील याचे वेपर्स यायला. वेपर्स बाहेर जाऊ नये म्हणून तुम्ही त्याला केलं पॅक. आता ते जे वेपर्स बाहेर जाऊ शकत नाहीत ते वॉल ऑफ द कंटेनर सोबत कोलाइड करतात आणि डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये प्रेशर अप्लाय करतात. त्याच प्रेशरला आपण काय म्हणतो, वेपर प्रेशर. या पार्टिकल्सने डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये जे प्रेशर अप्लाय केलं दॅट इज वेपर प्रेशर. आणि हे कोण आहे, समजा हा लिक्विड आहे तर मी याला सॉल्व्हंट म्हणते, सॉल्व्हंट ए. जर हा सॉल्व्हंट ए असेल तर वेपर प्रेशर P ने डिनोट करायचं, ए च आहे म्हणून ए. आणि याच्यामध्ये सॉल्व्हंट ए सोडून दुसरं काहीच नाहीये, त्यामुळे याला कसं लिहितो आपण, P0A. P0A म्हणजेच वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. समजा आता मी याच्यामध्ये दुसरं काहीतरी ऍड केलं, बी ऍड केलं, तर याचं वेपर प्रेशर प्युअर नाही राहिलं, प्रेशर असणारच आहे कोणाचं, एचच. कारण बी वेपर्स बनवत नाही. बी समजा मी काय टाकलं, सॉलिड टाकलं असतं, सॉलिड टाकला असता म्हणते, तर काय झालं असतं, सॉलिड तर कधी वेपराइज होणार नाही, त्यामुळे परत एचच वेपर्स असणार. पण मी त्याला हा नॉट नाही लावू शकत, कारण हा नॉट तेव्हाच लावायचा जेव्हा तो प्युअर आहे. दुसरा एखादा सबस्टन्स त्याच्यामध्ये ऍड झाला तर तुम्ही त्याला नॉट लावू शकत नाही. याला म्हणायचं प्युअर वेपर प्रेशर आणि याला म्हणायचं पार्शियल वेपर प्रेशर. इम्प्युअर कसं म्हणणार आहे आपण, इम्प्युअर म्हणण्याऐवजी काय म्हणतात, फक्त पार्शियल वेपर प्रेशर. ओके, ठीक आहे. रॉल्स लॉ चा फॉर्म्युला काय आहे रे, पार्शियल वेपर प्रेशर P1. 1 म्हणजे पण सॉल्व्हंट ना. कोणाचंही पार्शियल वेपर प्रेशर काढायचं असेल तर प्युअर वेपर प्रेशर मल्टिप्लाइड बाय इट्स मोल फ्रॅक्शन. जर मला 2 चं काढायचं आहे, हे लिक्विड इन लिक्विड आहे, रॉल्स लॉ कोणासाठी आहे हे विचारू शकतात. रॉल्स लॉ इज फॉर लिक्विड इन लिक्विड. सो 1 पण लिक्विडच आहे आणि 2 पण लिक्विडच आहे, म्हणून दोन्ही लिक्विडचं वेपरायझेशन होणार आणि त्यांचं वेपर प्रेशर असणार. P2 इज इक्वल्स टू P02 इंटू X2. मग तुम्ही सॉल्व्ह करता एक रॉल्स लॉचं डेरिव्हेशन विथ द हेल्प ऑफ डाल्टन्स लॉ. कोणता लॉ येतो मध्येच, डाल्टन्स लॉ. डाल्टन्स लॉ काय सांगतो, जर तुम्हाला टोटल प्रेशर काढायचं आहे, टेक्स्टबुक मध्ये फक्त P लिहितात पण तुम्ही PT लिहायचंय, ठीक आहे. टोटल प्रेशर जर काढायचं असेल तर पार्शियल प्रेशर ऑफ 1 प्लस पार्शियल प्रेशर ऑफ 2 करा. टोटल प्रेशर काढायचं असेल तर पार्शियल प्रेशर ऑफ 1 प्लस पार्शियल प्रेशर ऑफ 2 करा. बरोबर आहे ना. आता पार्शियल प्रेशरची व्हॅल्यू माहिती नसेल तर रॉल्स लॉ ने काढायची. P01 इंटू X1, P02 इंटू X2. फॉर्म्युला शीट मध्ये फॉर्म्युला ऍड करत चला, फॉर्म्युला पार्ट करत चला. ओके, अजून काय याच्यामध्ये, ह्या दोघांना कंबाईन करून तुम्ही एक डेरिव्हेशन सॉल्व्ह करता, ज्या फायनल डेरिव्हेशनचं फॉर्म्युला आहे PT इज इक्वल्स टू P02 मायनस P01 इंटू X2 प्लस P01. हे तिन्ही चारही फॉर्म्युले जे स्क्रीन वरती दिसतात नोट केले का सांगा. नोट करायचे आणि लर्न करायचे, ठीक आहे. आता मॅम मी नोट पण केले, मी लर्न पण केले, मग मला न्यूमेरिकल सुटतील का सगळे, नाही. न्यूमेरिकल याने नाही सॉल्व्ह होणार आहे. न्यूमेरिकल कशाने सॉल्व्ह होणार, जर तुम्हाला गिवन काय आहे समजलं तर. बरोबर आहे ना. सो गिवन कसं ओळखायचं म्हणून सांगितलं मी तुम्हाला. जेव्हा नॉट असतो तेव्हा प्युअर वेपर प्रेशर म्हटलं जातं.
प्युअर वेपर प्रेशर. आणि जेव्हा P1 म्हणतात तेव्हा ते असतं पार्शल. सो गिवन मध्ये प्युअर दिलंय की पार्शल दिलंय हे ओळखलं, मग तुम्ही व्हॅल्यू पुट करू शकताय अँड देन तुमचा आन्सर येणार आहे. व्हॉट इज x1? अजून ती गोष्ट शिकवली नाही, पण दिस इज मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट. हे आतापर्यंत शिकवलेलं. सो मी एक्सपेक्ट करत होते की फर्स्ट ज्याने कमेंट केली त्याने कंप्लीट आन्सर कमेंट करायला पाहिजे होतं. मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट इन लिक्विड किंवा इन सोल्युशन. तुम्ही जेव्हा बीकर घेताय, ह्या खाली पाणी आहे ना आणि वर वेपर्स आहेत है ना. समजा हे खाली वॉटर आहे, वॉटर इज इन लिक्विड स्टेट. हे वरती कोण आहे? वॉटरचेच वेपर आहेत, म्हणजे वॉटरच आहे पण गॅस स्टेट मध्ये. मग जेव्हा मी म्हणाले मोल फ्रॅक्शन ऑफ 1 म्हणजेच मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर, कोणते मोल फ्रॅक्शन काढले तुम्ही? लिक्विड स्टेट मधले काढले की वेपर स्टेट मध्ये काढले? तर लिक्विड स्टेट मध्ये म्हणजेच सोल्युशन मधले मोल फ्रॅक्शन काढले, तर त्याला x नी डिनोट करायचं असतं. क्लिअर झालं? कारण मोल फ्रॅक्शन हा तुम्ही वेपर मध्ये पण काढू शकता, तो y नी डिनोट करायचा असतो. मोल फ्रॅक्शन इन सोल्युशन इज गिवन बाय x अँड मोल फ्रॅक्शन इन वेपर फेज इज गिवन बाय y. आहे का हे टेक्स्ट बुक मध्ये? नेक्स्ट स्लाइड वरती दाखवते बघा. कंपोजिशन ऑफ वेपर फेज. कंपोजिशन म्हणजेच मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शन इन वेपर इज गिवन बाय y. रिलेशन काय असणार आहे? टोटल प्रेशर इज इक्वल्स टू, किंवा जर सगळे फॉर्म्युले तुम्ही P1 च्या टर्म मध्ये लिहिले तर हा पण P1 च्या टर्म मध्ये लिहा. P1 इज इक्वल्स टू टोटल प्रेशर इनटू मोल फ्रॅक्शन ऑफ 1 इन इट्स वेपर स्टेट. जर मोल फ्रॅक्शन इन वेपर स्टेट दिला तर तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. सिमिलरली मला P2 विचारला तर P2 इज इक्वल्स टू टोटल प्रेशर इनटू मोल फ्रॅक्शन ऑफ 2 इन वेपर फेज. आता रॉल्स लॉ काय होता बघा, सोबत लिहिते म्हणजे कंपेअर करता येईल. P1 इज इक्वल्स टू P01 इंटू x1 आणि इथे होतं P2 इज इक्वल्स टू P02 इंटू x2. समजलं का बघा? मोल फ्रॅक्शन इन सोल्युशन दिलं असेल तर रॉल्स लॉ, आणि मोल फ्रॅक्शन इन वेपर फेज दिलं असेल तर हा दुसरा वाला फॉर्म्युला यूज करायचा. आजूबाजूला लिहून घ्या तुम्ही पण, कारण नेक्स्ट क्वेश्चन आपण एक न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहे याच्यावरती बेस्ड. नेक्स्ट काय विचारलं बघा. मी तुम्हाला फॉर्म्युलाज लिहून देईन, तुम्ही व्हॅल्यूज पुट करायची. कॅल्क्युलेशन एकदम इझी आहे, सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे. तुम्ही यापूर्वी सॉल्व्ह केला असेल तर वेल अँड गुड. द वेपर प्रेशर, सीईटी ला आलेला क्वेश्चन कसं सॉल्व्ह करायचं? द वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड ए. लगेच लिहून घ्यायचं. प्रेशर म्हणतात, प्युअर म्हणतात आणि ए म्हणतात म्हणजे P0 ए. वेपर प्रेशर म्हणतात म्हणजे P, ए चं म्हणतात म्हणजे ए आणि प्युअर म्हणतात म्हणजे नॉट. अँड बी, P0B इज इक्वल्स टू 450 mmHg अँड वाचत वाचतच गिवन खाली लिहून घ्यायचं असतं 700 mmHg रिस्पेक्टिव्हली ऍट 350 केल्विन. आता मी जेवढे फॉर्म्युले लिहून दिले प्रेशरचे त्याच्यामध्ये कुठेही टेम्परेचर लागत नाही आपल्याला, सो टेम्परेचर लिहायची गरज नाहीये. फाइंड कंपोजिशन ऑफ लिक्विड. कंपोजिशन म्हणजेच काय सांगितलं? मोल फ्रॅक्शन. कंपोजिशन म्हणजेच मोल फ्रॅक्शन ऑफ लिक्विड. लिक्विड म्हणजे XA, XB दोन्ही पण लिक्विड आहेत, विसरू नका. रॉल्स लॉ मध्ये दोन्ही पण लिक्विड आहेत. सो XA चं काय व्हॅल्यू आहे, XB ची काय व्हॅल्यू आहे विचारतात. अँड वेपर, फक्त XA XB नाही, वेपरचं पण काढा, Y ऑफ A पण काढा आणि वेपरचं B पण काढा. इफ टोटल वेपर प्रेशर कशाने डिनोट करतो आपण? PT. टेक्स्ट बुक P ने करते पण आपण PT ने करायचं. PT इज इक्वल्स टू 600 mmHg. कोणते कोणते फॉर्म्युले यूज होतील रे याच्यामध्ये? मला XA फाइंड करायचे आहे, मग मला रॉल्स लॉ आठवतो.
एक्स ए फाइंड करण्यासाठी मी इथेच फॉर्म्युला लिहिते. एक्स ए फाइंड करण्यासाठी पी ए इज इक्वल्स टू पी नॉट ए इंटू एक्स ए. बरोबर आहे ना, जिथे 1 1 लिहिलं तिथे फक्त ए लिहिलं. पण आता मला सांगा आपल्याला फाइंड करायचंय एक्स ए. आपल्याला पी ए दिलाय का? नाही. पी नॉट ए दिलाय का? येस. माझ्याकडे ही एकच व्हॅल्यू आहे आणि या दोन व्हॅल्यूज अननोन आहेत. दोन व्हॅल्यूज अननोन असताना मी हा फॉर्म्युला यूज करू शकत नाही. मग मला रॉल्स लॉचं मोठं डेरिव्हेशन यूज करावं लागेल. पीटी इज इक्वल्स टू पी नॉट 2 होतं, 2 म्हणजेच बी, मायनस पी नॉट 1 होतं, 1 म्हणजेच ए, इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ बी प्लस पी नॉट 1 म्हणजेच पी नॉट ए. यामध्ये व्हॅल्यूज पुट करायच्या. सगळ्या व्हॅल्यूज आहेत बघा. पी नॉट दोन्ही आहेत. एक्स बी फाइंड करायची टर्म आहे, त्याला एक्स माना. पी नॉट ए आहे आपल्याकडे आणि पीटी आहे. सो इथून एक्स बी ची व्हॅल्यू फाइंड करता येईल. आणि एकदा एक्स बी आलं तर आपल्याला माहिती आहे एक्स ए कसं फाइंड करणार आहे? 1 मायनस एक्स बी, कारण मोल फ्रॅक्शन ऑफ ए प्लस मोल फ्रॅक्शन ऑफ बी इज इक्वल्स टू 1. सो एक्स ए आणि एक्स बी तर आलं. नेक्स्ट काय फाइंड करायचंय आपल्याला? वाय ए अँड वाय बी. वाय ए अँड वाय बी साठी फॉर्म्युला कोणता आहे? पीटी इज इक्वल्स टू पी ए इंटू वाय ए. ठीक आहे. पीटी ने उलटा लिहिला मी फॉर्म्युला. पी ए त्याच टर्म्स मध्ये ठेवायचं ना. पी ए इज इक्वल्स टू पीटी इंटू वाय ए. जिथे 1 लिहिलं ना मगाशी तिथे ए लिहितोय आपण. आता आपल्याला चेक करा पीटी ची व्हॅल्यू आहे हे फाइंड करायचंय, पण पीए कुठे आहे? पीए नाही आहे, पण पीए इथून फाइंड करू शकता ना आता, कारण पीए फाइंड करण्यासाठी दोन अननोन टर्म्स होत्या मगाशी. आता ही व्हॅल्यू तर भेटलीये एक्स ऑफ ए, ती पुट करायची, पीए फाइंड करायचा. पीए याच्यामध्ये पुट करायचा, वाय ए भेटेल. वाय ए आल्यानंतर वाय बी इज इक्वल्स टू 1 मायनस वाय ए. भले लेंदी क्वेश्चन आहे पण हा बेस्ट क्वेश्चन आहे टेक्स्ट बुक मधला की ज्याने रॉल्स लॉचे सगळे फॉर्म्युले यूज करायला लावलेत तुम्हाला. क्वेश्चन लेंदी आहे बट बेस्ट क्वेश्चन आहे. सगळे फॉर्म्युले यूज केले बघा. रॉल्स लॉचा लेंदी फॉर्म्युला, रॉल्स लॉचा शॉर्ट फॉर्म्युला, वेपर प्रेशर इन टर्म्स ऑफ वाय चा फॉर्म्युला. सो सगळे फॉर्म्युले यूज होतात. हे क्वेश्चन सॉल्व्ह करता आला पाहिजे. ओके, समजलं काय काय केलं आपण? मेन तर तुम्हाला गिवन लिहिता आलं पाहिजे. पुढे चला. आयडल सोल्युशन. व्हॉट आर आयडल सोल्युशन? सबस्टेन्सेस दॅट ओबे रॉल्स लॉ आर कॉल्ड ॲज आयडल सोल्युशन ओव्हर एंटायर रेंज. रॉल्स लॉच्या इक्वेशन मध्ये पुट केल्यावरती जर करेक्ट व्हॅल्यू येत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? आयडल सोल्युशन. काय काय विचारणार? ह्या दोन इम्पॉर्टंट पॉइंट वरती क्वेश्चन आहे. जर समजा एखादं सोल्यूट घेतलं तुम्ही आणि त्या सोल्यूटची एन्थाल्पी आहे H इज इक्वल्स टू काय तर मी लिहिते 2. आणि नेक्स्ट तुम्ही घेतलाय सॉल्व्हंट आणि ह्या सॉल्व्हंटची एन्थाल्पी आहे काहीतरी 4. परत ह्या दोघांना तुम्ही केलं मिक्स केल्यानंतर भेटतो सोल्युशन. तर सोल्युशनची एन्थाल्पी या दोघांची ऍडिशन असेल 4 + 2 6. ठीक आहे. सो एक्झॅक्ट ऍडिशन असणं म्हणजेच डेल्टा H इज इक्वल्स टू 0. चेंज इन एन्थाल्पी इज इक्वल्स टू 0. रिएक्टंट्सची एन्थाल्पी 6 होती, प्रोडक्टची पण एन्थाल्पी 6 आहे. सो चेंज इन एन्थाल्पी इज इक्वल्स टू 0. त्यालाच आपण म्हणतो इट इज द प्रॉपर्टी ऑफ आयडल सोल्युशन. समजा सोल्यूटचा व्हॉल्यूम होता 2 लिटर आणि सॉल्व्हंटचा आहे 5 लिटर. तर या दोघांना ऍड करून सोल्युशन 7 लिटरच आला पाहिजे. व्हॉल्यूम ऑफ रिएक्टंट्स इज 7 आणि व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्ट इज ऑल्सो 7. सो चेंज इन व्हॉल्यूम इज इक्वल्स टू 0. सो या दोन प्रॉपर्टीज वर सीईटी सतत फोकस करते की जर चेंज इन एन्थाल्पी, चेंज इन व्हॉल्यूम 0 असेल तर ते एक्झाम्पल कोणाचे आहे? आयडल सोल्युशन्स. आणि जर असं नाही झालं, जर समजा इथे 2 आहे इथे 5 आहे पण सोल्युशनचा व्हॉल्यूम अचानक 10 दिसतोय तर त्याला आपण नॉन आयडल सोल्युशन असं म्हटलं असतो.
अजून काय विचारतील याच्यामध्ये? पहिला पॉइंट ओबेज रॉल्स लॉ, दुसरा पॉइंट डेल्टा H इज इक्वल्स टू 0, डेल्टा V इज इक्वल्स टू 0. नेक्स्ट इम्पॉर्टंट विचारतात इंटरॅक्शन्स. याच्यामध्ये कंपेरेबल इंटरॅक्शन असतात. सोल्यूट मध्ये जितकं इंटरॅक्शन आहे तेवढंच इंटरॅक्शन सॉल्व्हंट मध्ये असतं आणि सोल्युशन बनल्यानंतर ए बी चा बॉन्ड बनेल. हा होता सोल्यूट, हा होता सॉल्व्हंट. आता इंटरॅक्शन कोणामध्ये होईल? सॉल्व्हंट आणि सोल्यूट मध्ये. हे तिन्हीचं जे इंटरॅक्शन आहे ते कंपेरेबल आहे, इक्वल स्ट्रेंथ आहे आणि इक्वल स्ट्रेंथ असल्यामुळेच तुम्हाला व्हॉल्यूम आणि एन्थॅल्पी मध्ये चेंज दिसत नाही. सो हाऊ आर द इंटरॅक्शन्स? दे आर कंपेरेबल. जे मी हायलाइट करते ते सर्व इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट काय विचारणार तुम्हाला? वेपर प्रेशर ऑफ सोल्यूट अँड वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन सोबत काय रिलेशन आहे? तर वेपर प्रेशर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट lie between the vapor pressure of solution. Vapor pressure of solution 10 असेल किंवा एक मिनिट चार्ट मध्ये दाखवते, क्लिअर होऊन जाईल. इथे ग्राफ हवा आपल्याला. हा इथे आहे बघा ग्राफ. हे आहे तुमचं 1 म्हणजे कोण असणार आहे? सॉल्व्हंट. सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर. आणि हा आहे 2 म्हणजे सोल्यूटचं वेपर प्रेशर. तर सोल्यूट आणि सॉल्व्हंटच्या बरोबर मध्ये कोणाचं वेपर प्रेशर आहे? सोल्युशनचं. सो आयडियल सोल्युशन असेल तर रॉल्स लॉ म्हणजे सोल्यूट अँड सॉल्व्हंटच्या बरोबर मध्ये वेपर प्रेशर असतं सोल्युशनचं. बरोबर मध्ये वेपर प्रेशर असतं सोल्युशनचं. ठीक आहे. सो हे झाले काही इम्पॉर्टंट पॉइंट्स. त्याच्यामध्ये तुम्हाला अजून विचारू शकतात एक्झाम्पल इथे नाहीये, लिहून घ्याल का एकदा? एक्झाम्पल लिहाल आयडियल सोल्युशनचं बेन्झीन प्लस टुली. एकच एक्झाम्पल आहे टेक्स्ट बुक मध्ये, याचा अर्थ हेच विचारणार. एकच एक्झाम्पल आहे, याचा अर्थ हेच एक्झाम्पल विचारलं जाणार. नेक्स्ट नॉन आयडियल सोल्युशन. तुम्ही नॉन आयडियल सोल्युशनचं फक्त ग्राफ बघा. जे आयडियल मध्ये लिहिलं ना त्याच्या अपोजिट करायचं. आयडियल सोल्युशन ओबेज रॉल्स लॉ, नॉन आयडियल सोल्युशन डज नॉट ओबे रॉल्स लॉ. जर आयडियल सोल्युशन मध्ये डेल्टा H इज इक्वल्स टू 0 होतं तर इथे डेल्टा H नॉट इक्वल्स टू 0. डेल्टा V तिथे 0 होतं तर इथे डेल्टा V नॉट इक्वल्स टू 0. पण या केस मध्ये इंटरॅक्शन दोन टाइपचे आहेत, पॉझिटिव्ह डेव्हिएशन आणि निगेटिव्ह डेव्हिएशन. पॉझिटिव्ह डेव्हिएशनचा ग्राफ बघा, जे की सोल्यूट आणि सॉल्व्हंट आहे त्याच्यापेक्षा जास्त वेपर प्रेशर असतं सोल्युशनचं. जर वेपर प्रेशर जास्त झालं तर त्याला पॉझिटिव्ह डेव्हिएशन म्हणायचं आणि जर वेपर प्रेशर कमी झालं तर त्याला निगेटिव्ह डेव्हिएशन म्हणायचं. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये काय काय विचारू शकतात तुम्हाला ते विचारणारे दोन क्वेश्चन. पहिला आहे एक्झाम्पल आणि दुसरं आहे इंटरॅक्शन कसं आहे. जर याच्यावरती एमसीक्यू आला तर पक्का एमसीक्यू हे एक्झाम्पल आणि इंटरॅक्शन वर असणार आहे. ठीक आहे. पॉझिटिव्ह डेव्हिएशनचं एक्झाम्पल इथे लिहून देते. पॉझिटिव्ह डेव्हिएशन्स मध्ये तुम्हाला ऍसिटोन वाले एक्झाम्पल्स लिहायचे. ठीक आहे. ऍसिटोन प्लस CS2. टेक्स्ट बुक मध्ये एक्झाम्पल्स आहेत, तुम्ही ऍज इट इज ते कॉपी डाऊन करा. मी इथे नोट करायचं विसरले त्यांना. आता याच्या केस मध्ये बघा, द सोल्युशन इन विच, एक्झाम्पल एकदा क्रॉस चेक पण करा. द सोल्युशन इन विच सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन्स आर वीकर. बी मध्ये जेवढे इंटरॅक्शन आहे आणि ए मध्ये जेवढे इंटरॅक्शन आहे आणि AB मध्ये जेवढे इंटरॅक्शन आहे ते कसं आहे? कंपेरेबल असतील तर आयडियल होतं. आता कंपेरेबल नाहीये, कोणतरी जास्त असणार आहे. द सोल्युशन इन विच सोल्यूट सॉल्व्हंट इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन्स आर वीकर म्हणतात. मग या केस मध्ये काय असणार आहे? निगेटिव्ह डेव्हिएशन साठी सॉल्व्हंट सोल्यूट इंटरॅक्शन्स आर स्ट्रॉंगर किंवा वीकर दॅन सोल्यूट सॉल्व्हंट. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. थेरॉटिकल लाईन येणार आणि डायरेक्टली टिक करायचं.
पॉझिटिव्ह डेव्हिएशन इथेनॉल अँड ऍसिटोन. ओके, पॉझिटिव्ह डेव्हिएशन इथेनॉल अँड ऍसिटोन. आणि निगेटिव्हचं एक एक्झाम्पल वगैरे, निगेटिव्हचं एखादं एक्झाम्पल टेक्स्टबुक मध्ये चेक करा. चॅप्टरचा नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट स्टार्ट होतं. तुम्ही सगळे रेडी आहात का बघा. फिनॉल अँड ॲनिलीन. ओके, सो नेक्स्ट याचं पण एक एक्झाम्पल ऍड करून घ्या इथे. फिनॉल प्लस ॲनिलीन येणार आहे. ओके, विच ऑफ द फॉलोइंग इज किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. 4 नावं आपल्याला माहिती असतात. वेपर प्रेशर लोअरिंग, बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन, फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन आणि ऑस्मॅटिक प्रेशर. लेट अस स्टार्ट विथ फर्स्ट प्रॉपर्टी, वेपर प्रेशर लोअरिंग. फक्त फॉर्म्युलेज घ्यायचेत आपल्याला आता याच्यामध्ये. वेपर प्रेशर लोअरिंग. आता मला ऍक्च्युअल मध्ये तुम्ही चॅट सेक्शन मध्ये आता काही कमेंट नाही केली तरी चालेल. फक्त आता स्क्रीनवरती लक्ष द्या. मी तुम्हाला फॉर्म्युलेज कसे लिहायचे ते व्यवस्थित सांगेन आणि फॉर्म्युले इथेच पाठ करा. आपल्याकडे एक बीकर आहे. त्या बीकर मध्ये आपण ए हा सॉल्व्हंट घेतलेला आहे. ठीक आहे. जर ए हा सॉल्व्हंट घेतलाय, त्याला हिटिंग चालू केलं तर आपण लिहिणार वेपर प्रेशर ऑफ ए आणि प्युअर असल्यामुळे पी नॉट ए लिहिलं. त्याच्यामध्ये वरून आपल्याला काहीतरी बी ऍड करायचंय. बी ऍड केल्यानंतर बीकरच्या सरफेसवर फक्त ए नाही, आता बी पण असणार आहे. फक्त ए नाही तर एच्या मध्ये मध्ये कोण येणार आहे आता बी. बी ला हवं तर आपण ग्रीन कलर ने लिहू. तुम्ही याच्यामध्ये बी ऍड केला. बी कोण असणार, वरून ऍड केला तर तो सोल्यूट असणार आहे. आणि सोल्यूट जो आहे या केस मध्ये आहे नॉन वोलाटाईल सॉलिड. असा सॉलिड की जो इव्हॅपोरेट होत नाही, ज्याचे वेपर्स बनत नाही. सो तुम्ही हीट जरी केलं तर फक्त ए चे वेपर्स बनतील. पहिल्या बीकर मध्ये ए चे 3 वेपर्स बनत होते, सरफेसला 3 मॉलिक्युल्स होते. आता जेव्हा तुम्ही बी टाकलाय, बी सॉलिड आहे की ज्याचे वेपर्सच बनणार नाहीयेत, पण तरी पण सरफेसवर येऊन बसला. आता फक्त ए इव्हॅपोरेट होईल. ए इव्हॅपोरेट झाल्यामुळे इथे आहे वेपर प्रेशर ऑफ ए. पण याला तुम्ही प्युअर लिहू शकत नाही कारण त्याच्यामध्ये बी हा एक नॉन वोलाटाईल नॉन इलेक्ट्रोलाइट येऊन बसलेला आहे. आपल्याला विचारलं की वेपर प्रेशर ए च जास्त आहे की पी नॉट ए जास्त की पी ए जास्त, काय सांगाल रे? प्युअर वेपर प्रेशर जास्त आहे की पार्शल वेपर प्रेशर? इम्प्युअर म्हणायचं नाही, मगाशीच सांगितलं. काय म्हणता? पार्शल. आता याचा आन्सर द्या. आता याचा आन्सर द्या. कोण असणार आहे? इथे 3 दिसत आहेत, इथे 2 दिसत आहेत. डायग्राम इमॅजिनेशन मध्ये पाहिजे, लगेच कळतं प्युअरचं जास्त आहे. आणि प्युअरचं जास्त असेल तर मला लिहायचंय लोअरिंग. कितीने फरक पडला? लोअरिंग म्हणजेच काय? कितीने फरक पडला कोणामध्ये? इन वेपर प्रेशर. वेपर प्रेशर कितीने कमी झालं तर त्याला आपण लिहिणार डेल्टा पी, चेंज इन वेपर प्रेशर. मोठी व्हॅल्यू कोण आहे? पी नॉट ए मायनस पी ए. लोअरिंग इन वेपर प्रेशरचा फर्स्ट फॉर्म्युला. आता सेकंड म्हणतायत रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर. शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिते RLVP. रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर फाइंड करा. कोणासोबत रिलेट करायचंय? इनिशियल व्हॅल्यू सोबत. सो सेम फॉर्म्युला पण फक्त लिहिला कसा? किती वेपर प्रेशर मध्ये चेंज झालाय विथ रिस्पेक्ट टू इनिशियल वेपर प्रेशर, प्युअर वेपर प्रेशर. दॅट इज इक्वल्स टू पी नॉट. डेल्टा पी ची व्हॅल्यू काय आहे? पी नॉट ए मायनस पी ए डिवाइडेड बाय पी ए. हा तुमचा सेकंड इम्पॉर्टंट फॉर्म्युला रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर. याच्यावरती झाल्या एक्सपेरिमेंट्स आणि एक्सपेरिमेंट्स वरून कळालं इट डिपेंड्स अपॉन मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर डिपेंड्स अपॉन मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट XB. आणि XB मोल फ्रॅक्शन कसं काढायचं हे आधीच सांगितलेलं आहे. थर्ड, डेल्टा पी अपॉन पी नॉट ए रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर इज इक्वल्स टू XB. XB कसं काढणार आपण? नंबर ऑफ मोल्स ऑफ B अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ A प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ B. पण तुम्ही बोर्ड एक्झाम साठी डेरिवेशन सॉल्व्ह केले असतील. डेरिवेशन आपल्याला सांगतं डिनॉमिनेटर मधली जी NB ची टर्म आहे
ती व्हेरी व्हेरी लेस असल्यामुळे यू कॅन निग्लेक्ट द टर्म, त्याला डायरेक्टली तुम्ही निग्लेक्ट करू शकता. सो फक्त फॉर्म्युला काय राहील आता, डेल्टा पी अपॉन पी नॉट ए इज इक्वल्स टू नंबर ऑफ मोल्स ऑफ बी अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ ए. म्हणून सगळ्यात पहिला फॉर्म्युला मी तुम्हाला नंबर ऑफ मोल्सचा शिकवलेला. नंबर ऑफ मोल्स ऑफ बी कसं फाइंड करायचं, गिवन मास ऑफ बी अपॉन मोलार मास ऑफ बी, आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ ए कसं फाइंड करणार, गिवन मास ऑफ ए अपॉन मोलार मास ऑफ ए. डिव्हिजन इज इनवर्स मल्टिप्लिकेशन, तो फॉर्म्युला मी इथे लिहिते आता, डेल्टा पी अपॉन पी नॉट ए इज इक्वल्स टू वरती आहे डब्ल्यू बी, खाली आहे एम बी. डिव्हिजन इज इनवर्स मल्टिप्लिकेशन, उलट करा, एम बी अपॉन डब्ल्यू, एम ए आहे तो डिनॉमिनेटर मध्ये, आणि डब्ल्यू ए. काय काय इम्पॉर्टंट आहे परत सांगते. फर्स्ट फॉर्म्युला इम्पॉर्टंट, त्याच्यानंतर ही पूर्ण टर्म हे सगळं सॉल्व्ह केलं, लास्टला या इथे सेकंड फॉर्म्युला मध्ये, इथे तुम्हाला सर्व गोष्टी सॉल्व्ह होतील. क्लिअर आहे. सो हे दोन फॉर्म्युलेज इम्पॉर्टंट आहेत, हे लक्षात ठेवा, फॉर्म्युला शीट मध्ये ऍड करा. मॅम ठीक आहे, न्यूमेरिकल आला तर असा येणार आहे आम्हाला कळालं, जर याच्यावर थेरी प्रश्न आला तर कसा येईल, ते काय म्हणतात माहितीये का, विच ऑफ द फॉलोइंग हॅज लोएस्ट वेपर प्रेशर, विच ऑफ द फॉलोइंग हॅज लोएस्ट वेपर प्रेशर, NaCl, K2SO4, C लिहिलाय युरिया, आणि समजा D लिहिलाय MgCl2 किंवा AlCl3. AlCl3 आन्सर फाइंड करा सगळेजण. क्वेश्चन परत रिपीट करते, विच ऑफ द फॉलोइंग हॅज लोएस्ट वेपर प्रेशर, विच ऑफ द फॉलोइंग हॅज लोएस्ट वेपर प्रेशर, कोणाचं वेपर प्रेशर सगळ्यात कमी असणार आहे. तुम्हाला थेरॉटिकल क्वेश्चन फार आवडतात ना, आता हा सोल्युशनचा थेरॉटिकल क्वेश्चन आहे, सॉल्व्ह करा. तर इथे हिंट यूज करायची, रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर, वेपर प्रेशर कमी होणं इज अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, अँड हेन्स relative lowering in vapor pressure is directly proportional to number of particles. Colligative property म्हणजेच काय रे, अशी प्रॉपर्टी की जी नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ सोल्यूट वर डिपेंड आहे. मग जितके जास्त पार्टिकल्स तितकं जास्त लोअरिंग, जितके जास्त पार्टिकल्स, बघा ना, एक बी आलाय तर वेपर प्रेशर कमी झालं, 4-5 बी आले असते तर वेपर प्रेशर अजून कमी झालं असतं. सो जेवढे जास्त पार्टिकल्स तेवढं वेपर प्रेशर कमी. लोएस्ट वेपर प्रेशर विचारलंय, NaCl मध्ये एक Na एक Cl 2 पार्टिकल, K2 2 पोटॅशियम आणि 1 सल्फेट, 3 आयन्स, 2 पोटॅशियम आणि 1 सल्फेट, युरिया एकच पार्टिकल आणि AlCl3 3 क्लोरीन आणि 1 ॲल्युमिनियम 4. सो आता सांगा काय आन्सर, A B C की D. नंबर ऑफ पार्टिकल AlCl4 मध्ये 4 पार्टिकल्स इथे आले, वेपर प्रेशर अजून कमी झालं, ऑप्शन नंबर डी ला टिक करायचंय. क्लिअर झालं. बघा, तुम्हाला न्यूमेरिकल यायला पाहिजे की थेरी यायला पाहिजे असं विचारलं तर तुम्ही बऱ्याच वेळ म्हणाल की थेरी यायला पाहिजे, पण सोल्युशन चॅप्टरचे न्यूमेरिकल इझी आहे, पण थेरीसाठी लावावं लागतं लॉजिक आणि दिमाग. नुसतं उठलंय काहीतरी वाचून आल्याने MCQ टिक केला असं पॉसिबल नाहीये. नेक्स्ट प्रॉपर्टी असते बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन. बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशनचा फॉर्म्युला काय आहे, डेल्टा PF. बॉइलिंग पॉइंट मधला जो डिफरन्स आहे, आधी बॉइलिंग पॉइंट प्युअरचा, प्युअर असताना फक्त पाणी घेतलं बीकर मध्ये तर त्याचा बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री सेल्सिअस. त्याच्यामध्ये थोडंसं सॉल्ट ऍड केलं, सॉल्ट ऍड केल्यानंतर सुद्धा पाणी बॉईल होणारच आहे, सो त्याचा पण बॉइलिंग पॉइंट असणार. पण सॉल्ट मुळे मी इथं प्युअर नाही लिहिणार, TB इज इक्वल्स टू ते काय होणार आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. मग कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी सांगते बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन, बॉइलिंग पॉइंट थोडासा वाढतो म्हणजेच तो होईल समजा 100.53 डिग्री सेल्सिअस.
मग या दोघांमधला डिफरन्स डेल्टा टी बी, नॉट टी एफ, डेल्टा टी बी, दोघांमधला डिफरन्स जास्त कोण आहे? टी नॉट बी, कमी कोण आहे? टी बी. फर्स्ट इम्पॉर्टंट इक्वेशन. परत सेम सायंटिस्टने एक्सपेरिमेंट केली, त्याच्यातून त्यांना समजलं की डेल्टा टी बी इज डिपेंडिंग अपॉन किंवा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅलिटी, आणि तेव्हा कॉन्स्टंट काय आलेला? के बी. या केबीचं नाव विचारतात. केबीचं नाव आहे एबिलोस्कोपिक कॉन्स्टंट. एबिलोस्कोपिक कॉन्स्टंट, मोलाल एलिव्हेशन कॉन्स्टंट. मी आता जितकं काही रायटिंग करते तेच सीईटीचा एमसीक्यू असणार आहे. मोलॅलिटी, मोलॅलिटी नाही, मोलाल एलिव्हेशन कॉन्स्टंट, मोलाल एलिव्हेशन कॉन्स्टंट. आणि तिसरं बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन कॉन्स्टंट. जितकं काही मी माझ्या हँडरायटिंग मध्ये लिहितीये तेच तुमचे सीईटीला विचारले जाणारे क्वेश्चन्स आहेत. ह्या दोन फॉर्म्युलावरती येणारे तुम्हाला न्यूमेरिकल. नेक्स्ट विचारणार आहेत केबीचे कोणती नावं आहेत? एबिलोस्कोपिक कॉन्स्टंट, मोलाल एलिव्हेशन कॉन्स्टंट, बॉइलिंग पॉइंट कॉन्स्टंट. हा थर्ड इम्पॉर्टंट पॉइंट. फोर्थ काय विचारू शकतात ते विचारणार केबी एबिलोस्कोपिक कॉन्स्टंट डिपेंड्स ऑन, कोणावरती डिपेंड होतो? खूप इम्पॉर्टंट आहे. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कशावरती डिपेंड असते रे? कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ सोल्यूट. आणि बोर्ड एक्झाम्स मध्ये तुम्हाला शिकवताना नंबर ऑफ सोल्यूट वरती फार फोकस केला असणार आहे. मग ऑप्शन मध्ये आपल्याला नंबर ऑफ सोल्यूट दिसलं ना की आपण पटकन टिक करतो, पण केबी डिपेंड्स ऑन नेचर, नंबरवर नाही तर केबी कशावर डिपेंड असतो? नेचर. कोणाचं नेचर? सॉल्व्हंट. इथे आहे नंबर, इथे आहे नेचर, इथे आहे सोल्यूट, इथे आहे सॉल्व्हंट. दोन्ही वेगळे क्वेश्चन आहेत. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ सोल्यूट and Kb depends upon ebiloscopic constant depends upon nature of solvent. So boiling point elevation वरती इथेच क्वेश्चन आहे. 1 आणि 2 ला वापरून न्यूमेरिकल, 3 आणि 4 ला वापरून थेरॉटिकल क्वेश्चन. बाकी तुम्हाला मोलॅलिटी माहिती आहे ना, काय पुट करायचंय मोलॅलिटीच्या ठिकाणी? येस, ते पण थोडीशी स्क्रीन क्लिअर करू आपण. इथे लिहिते मी. पहिलं डेल्टा टीबी इज इक्वल्स टू केबी इंटू मोलॅलिटी. मोलॅलिटीचा फॉर्म्युला आधीच लर्न करून घेतला. मोलॅलिटी इज नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन वेट ऑफ सॉल्व्हंट इन केजी. केजी मध्ये करण्यासाठी आधीच 1000 नी मल्टिप्लाय करा. दॅट इज इक्वल्स टू केबी. नंबर ऑफ मोल्स कसे फाइंड करतो आपण? गिवन वेट अपॉन मोलार वेट. नंबर ऑफ मोल्स लिहिलं मी अजून. Number of moles of solute is given mass of solute upon molar mass of solute. अजून खाली काय उरलं? W1 multiplied by वरती 1000. हा कोणाचा फॉर्म्युला आहे? डेल्टा टी बी. याच्यातून तुम्हाला M2 फाइंड करा असे क्वेश्चन्स येणार आहेत. मी हा फॉर्म्युला लर्न करत नाही, मी त्यावेळी डिराइव्ह करते मनातल्या मनात. सो तुम्हाला पण ते जमलं पाहिजे. स्क्रीन क्लिअर करते. फ्रीजिंग पॉइंट साठी सेम सांगायच्या गोष्टी. आता फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन. आधी पाण्याचा जो फ्रीजिंग पॉइंट आहे, वॉटर फ्रीजेस ऍट, प्युअर वॉटर फ्रीजेस ऍट 0 डिग्री सेल्सिअस. मग त्याच्यामध्ये तुम्ही सॉल्ट ऍड केला तर आता मात्र थोडस तो अजून वेळाने फ्रीज होणार, म्हणजे त्याचा फ्रीजिंग पॉइंट कमी होणार. तो आता 0 पेक्षा कमी म्हणजे मायनस मध्ये गेला, -0.15 डिग्री सेल्सिअस. मग कितीचा डिफरन्स आहे याच्यामध्ये, तो कशाने फाइंड करतो? परत इथून लिहिते मी. दोघांमधला डिफरन्स डेल्टा टीएफ इज इक्वल्स टू कोणती व्हॅल्यू? आता तुम्हाला डिप्रेशन म्हटले. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट कोणता मोठा आहे? T0F मायनस TF. मग अशी डेल्टा टीबीचा फॉर्म्युला कोण मोठं होतं? वॉटर 100 डिग्री सेल्सिअस होता आणि त्याच्यानंतर एलिव्हेट झालेला. सो टीबी मायनस T0B असंच लिहिलेलं का बघा. मला वाटतं मी घाई काहीतरी उलट लिहिलं असेल, चेक करा. डेल्टा टीबीचा फॉर्म्युला असा लिहिला
TB मायनस T0B आणि डेल्टा TF चा फॉर्म्युला T0F मायनस TF. क्रॉस चेक करा, असंच लिहिलं का, नसेल तर चेंज करा. मोठ्यातून लहान व्हॅल्यू मायनस केली पाहिजे. मोठ्यातून लहान व्हॅल्यू मायनस करायला लागते. ठीक आहे. पुढे काय असणार आहे, सेकंड, डेल्टा TF वरती एक्सपेरिमेंट करून समजलं की इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅलिटी. तुम्ही मला KF ची 3 नावं सांगू शकाल का? पहिलं नाव क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट, मोलार डिप्रेशन कॉन्स्टंट, फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन कॉन्स्टंट. अगेन KF डिपेंड्स ऑन, आन्सर करा चॅट सेक्शन मध्ये. KF डिपेंड्स ऑन कोणामध्ये, कोणावरती डिपेंड असणार आहे KF? सेम, नेचर ऑफ सॉल्व्हेंट. तुम्ही नेक्स्ट MCQ येणार आहे तुम्हाला, व्हॉट इज युनिट ऑफ KB, आणि तेच युनिट असणार आहे KF चं. सो बघा, डेल्टा TB इज इक्वल्स टू KB इंटू मोलॅलिटी होतं. सो KB साठी काय लिहिणार तुम्ही, डेल्टा TB अपॉन मोलॅलिटी. हा पण एक PYQ आहे. प्रीवियस इयर मध्ये काय क्वेश्चन विचारलंय माहितीये, ते म्हणतायत एबिलोस्कोपिक कॉन्स्टंट इज द रेशो ऑफ बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन अँड डॅश. काय आन्सर होतं त्याचं, मोलॅलिटी. आपल्याला युनिट फाइंड करायचंय KB चं. वरती आहे डेल्टा, डेल्टा म्हणजे चेंज इन टेम्परेचर. चेंज इन टेम्परेचर केल्विन मध्ये असणार आहे, टेम्परेचर आहे ते, डिवाइडेड बाय मोलॅलिटी. मोलॅलिटीचं युनिट काय असतं, मोल पर kg. वरती गेलं ते काय होणार, मोल इनवर्स आणि kg. सो त्याला तुम्ही म्हणू शकता केल्विन kg पर मोल. टोन मध्ये पाठच ठेवा, केल्विन kg पर मोल, केल्विन kg पर मोल. KB चं पण तेच आणि KF चं पण तेच युनिट आहे. सो असा एक थेरॉटिकल क्वेश्चन येऊ शकतो याच्यावरती. ठीक आहे. परत कशावरती डिपेंड आहे विचारलं, इनकम्प्लीट आन्सर करायचं नाही. नेचर ऑफ सॉल्व्हेंट. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे ऑस्मॅटिक प्रेशर. हे करू शकाल ना, KF साठी सुद्धा सेमच करायचंय. KB जसा आहे तसाच KF आहे, काही वेगळं नाहीये. लास्ट कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे ऑस्मॅटिक प्रेशर पाय. ऑस्मॅटिक प्रेशर पाय इज इक्वल्स टू CRT किंवा त्यालाच काय म्हणता तुम्ही MRT, कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच मोलॅरिटी. आणि म्हणून मोलॅरिटीचा फॉर्म्युला तुम्हाला पहिल्यांदाच शिकवून घेतला. मोलॅरिटी कसं फाइंड करायची असते, देअरफॉर पाय इज इक्वल्स टू, मोलॅरिटी इज नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. वरती अजून आहे R आणि अजून आहे T. पण तुम्ही फार लकी आहात की जेव्हा जेव्हा CET ने ऑस्मॅटिक प्रेशर वरती क्वेश्चन विचारलाय तेव्हा क्वेश्चन मध्ये ती म्हणते पर लिटर. This much amount of 2.5 gram amount of urea is dissolved per liter 100 per liter of water. पर लिटर म्हणजेच व्हॉल्यूमलाच काय करतात ते 1. ठीक आहे. सो फॉर्म्युला राहतो फक्त पाय इज इक्वल्स टू N2RT. पण तरी पण व्यवस्थित बघायचं. देअरफॉर पाय इज इक्वल्स टू नंबर ऑफ मोल्स ला कसं लिहिणार आहे आपण, गिवन वेट अपॉन मोलार वेट. खाली राहिलं व्हॉल्यूम, वरती आहे R इंटू T. सो हा आहे ऑस्मॅटिक प्रेशरचा फॉर्म्युला. ऑस्मॅटिक प्रेशर पाय प्रेशर असल्यामुळे त्याचं युनिट आहे ATM. त्याचं युनिट आहे ATM. मला अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची होती तुम्हाला. क्वेश्चन मध्ये तुम्हाला उगाच कन्फ्यूज करायला ना या डेल्टा TB ची व्हॅल्यू डिग्री सेल्सिअस मध्ये देतील आणि तुम्हाला वाटेल की अरे चला केल्विन मध्ये कन्वर्ट करायचं असेल याला. तर डेल्टा TB ची व्हॅल्यू, डेल्टा TB किंवा डेल्टा TF ची व्हॅल्यू जितकी डिग्री सेल्सिअस मध्ये असते तितकीच केल्विन मध्ये असते. बिकॉज इट इज डिफरन्स इन टेम्परेचर.
दोन टेम्परेचर मधला डिफरन्स जेवढा डिग्री सेल्सिअस मध्ये असणार आहे तितकाच केल्विन मध्ये असणार आहे. सो तुम्हाला युनिट कन्वर्ट करायची गरज नाही. जास्त हुशार बनून जर तुम्ही युनिट कन्वर्ट केलं तर आन्सर चुकणार आहे. डेल्टा टीबी, डेल्टा म्हणजे चेंज इन टेम्परेचर आणि चेंज दोन्ही युनिट मध्ये सेमच असणार आहे. ही गोष्ट समजली आहे का? चॅट सेक्शन मध्ये लगेच सांगा. ऑस्मॅटिक प्रेशर समजलं का? आणि त्या डेल्टा डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू केल्विन कधी जेव्हा असतो डेल्टा, ती गोष्ट समजली का? व्हॉट इज ऑस्मॉसिस? ऑस्मॉसिस इज, ही डायग्राम डोळ्यात फोटो काढून ठेवायचा याचा, द नेट स्पॉन्टॅनियस मूवमेंट ऑफ सॉल्व्हंट इनटू द सोल्युशन. सॉल्व्हंट सोल्युशन मध्ये जाणार आहे वाया सेमी परमिएबल मेम्ब्रेन. ही डेफिनेशन तुम्हाला आठवायची असेल तर डायग्राम लक्षात पाहिजे. सॉल्व्हंट इनटू सोल्युशन किंवा सोल्युशन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन टू सोल्युशन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन वाया सेमी परमिएबल मेम्ब्रेन. सॉल्व्हंट मूव्ह होतो. कोण मूव्ह होतो? सॉल्व्हंट मूव्ह होतो. कोणामध्ये मूव्ह होतो? इनटू सोल्युशन. पहिलं डेफिनेशन. आणि सेकंड, सॉल्व्हंटच मूव्ह होणार आहे पण कुठून? सोल्युशन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन टू सोल्युशन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन. हे डायग्राम लक्षात राहील का? थिसल ट्यूब एक्सपेरिमेंट वरती ऍज सच काही असा क्वेश्चन येणार नाही. थिसल ट्यूब एक्सपेरिमेंट वरून ते फक्त म्हणतील डिफाइन ऑस्मॅटिक प्रेशर पाय. द हायड्रोस्टॅटिक प्रेशर that stops osmosis. The hydrostatic pressure that stops osmosis is called as osmotic pressure. Thistle tube experiment वरती क्वेश्चन बनणं नॉट पॉसिबल कारण थेरोटिकल पार्ट आहे, बोर्ड एक्झाम साठी डिझाइन केलेला पार्ट आहे हा. रिव्हर्स ऑस्मोसिस काय आहे विचारतील. इथे आहे बघा, द डायरेक्शन ऑफ ऑस्मोसिस. ऑस्मोसिस म्हणजे काय? पहिली डेफिनेशन काय होती? काय आन्सर? व्हॉट इज ऑस्मोसिस? नेट स्पॉन्टॅनियस मूवमेंट ऑफ सॉल्व्हंटच मूव्ह करत असतो पण कुठे? कोणामध्ये? इनटू, व्हेरी नाइस, इनटू सोल्युशन वाया सेमी परमिएबल मेम्ब्रेन. सेमी परमिएबल मेम्ब्रेन नसेल तर याला ऑस्मोसिसच म्हणता येणार नाही. आणि दुसरी गोष्ट, दुसरं काय होतं? नेट स्पॉन्टॅनियस मूवमेंट ऑफ सॉल्व्हंट from lower concentration solution to higher concentration solution. हायर कॉन्सन्ट्रेशन किंवा लोअर कॉन्सन्ट्रेशन म्हणताय तेव्हा सोल्युशन म्हणणं इम्पॉर्टंट आहे. आणि अगेन वाया सेमी परमिएबल मेम्ब्रेन, याला ऑस्मोसिस म्हणतात. पण हे जर रिव्हर्स झालं, हे जर रिव्हर्स झालं तर त्याला काय म्हणणार तुम्ही? रिव्हर्स ऑस्मोसिस. ऑस्मोसिस म्हणजे सॉल्व्हंट सोल्युशन मध्ये जात होता. ऑस्मोसिस थांबवण्यासाठी तुम्ही एक प्रेशर अप्लाय केलं, त्या प्रेशरला आपण ऑस्मॅटिक प्रेशर असं म्हटलं. पाय इतक्या प्रेशरला ऑस्मोसिस थांबलं. काय झालेलं? सॉल्व्हंट सोल्युशन मध्ये चाललेला त्याला ऑस्मोसिस म्हटलं. ऑस्मोसिस थांबवण्यासाठी जे प्रेशर लावलं ते होतं पाय. आता पाय पेक्षा जास्त प्रेशर लावा. प्रेशर ग्रेटर दॅन ऑस्मॅटिक प्रेशर. जर पाय इतक्या प्रेशरने ऑस्मोसिस थांबलं, अजून जास्त प्रेशर लावताय तर आता डायरेक्शन होऊन जाईल रिव्हर्स. दिस इज कॉल्ड ॲज रिव्हर्स ऑस्मोसिस. द प्रोसेस ऑफ ऑस्मोसिस इज रिव्हर्स. पण रिव्हर्स करण्यासाठी काय केलं सीईटी विचारते? प्रेशर ग्रेटर दॅन ऑस्मॅटिक प्रेशर इज अप्लाइड. ओके. आणि याचं ऍप्लिकेशन विचारतील. रिव्हर्स ऑस्मोसिस म्हणजे RO. रिव्हर्स ऑस्मोसिस म्हणजेच काय? RO. आणि RO म्हणजेच फिल्टर. RO लाच काय म्हणतो आपण? फिल्ट्रेशन प्रोसेस. सो व्हॉट इज ऍप्लिकेशन ऑफ रिव्हर्स ऑस्मोसिस? फिल्ट्रेशन किंवा सॉल्टी वॉटरचं प्युअर वॉटर मध्ये कन्व्हर्जन करणं म्हणजेच फिल्ट्रेशन ना रे. सॉल्टी वॉटरचं प्युअर वॉटर मध्ये, फ्रेश वॉटर मध्ये कन्व्हर्जन करणं म्हणजेच फिल्ट्रेशन. लास्ट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट. आतापर्यंत याच्या पाठीमागे तुम्ही एकतर त्याच्यामध्ये युरिया टाकता किंवा सुक्रोज टाकता किंवा ग्लुकोज टाकता.
या चॅप्टर मध्ये या तिघांना वापरलं तेव्हा तुम्हाला याचं मोलार मास लर्न पाहिजे. युरिया असतो 60 ग्रॅम पर मोल, सुक्रोज असतो 342 ग्रॅम पर मोल आणि ग्लुकोज असतो 180 ग्रॅम पर मोल. हे 3 वापरून तुम्ही आतापर्यंतच्या 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज शिकला. जेव्हा मी वरून काहीतरी ऍड करत होते बी, तो बी युरिया, ग्लुकोज किंवा सुक्रोज होता. पण आता आपल्याला काय ऍड करायचं आहे त्याच्यामध्ये? इलेक्ट्रोलाइट्स. इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे असे सबस्टन्सेस की जे असोसिएट किंवा डिसोसिएट होतात. फॉर एक्झाम्पल NaCl, CaCl2, AlCl3 की जे आयन्स मध्ये तुटणार आहेत आणि आयन्स मध्ये तुटल्यानंतर बाकी काही चेंज होत नाही, फक्त तुमच्या प्रत्येक फॉर्म्युला मध्ये आय हा वर्ड येणार आहे. म्हणजे जर ते तुम्हाला म्हटले व्हॉट इज फॉर्म्युला ऑफ रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर, तर इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोल फ्रॅक्शन ऑफ बी इज इक्वल्स टू XB लिहित होता. आता फक्त XB लिहायचं नाही, तुम्ही काय टाकलंय? NaCl. वाटताना जरी NaCl एक वाटत असेल तो पाण्यात जाऊन Na+ आणि Cl- 2 पार्टिकल्स मध्ये तुटणार आहे आणि 2 म्हणजे तुम्ही 2 नी मल्टिप्लाय केलं पाहिजे, म्हणजेच I नी मल्टिप्लाय केलं पाहिजे. दिस I इज कॉल्ड ॲज वॅन टॉफ फॅक्टर. दिस I इज कॉल्ड ॲज वॅन टॉफ फॅक्टर. सो जितके फॉर्म्युलेज आपण लिहिलेत त्याला मल्टिप्लाय बाय I केलं की तुमचे इलेक्ट्रोलाइट्सचे फॉर्म्युलेज तयार होतील. ठीक आहे. हा, ऑस्मॅटिक प्रेशर वाले त्या डेफिनेशन तुम्ही कराल. ठीक आहे. आयसोटोनिक सोल्युशन, आयसो म्हणजे सेम. हायपरटोनिक सोल्युशन, हायपर म्हणजे जास्त. हायपोटोनिक सोल्युशन, हायपो म्हणजे कमी. सो त्या डेफिनेशन तुम्ही करा. हे आयचं यूज समजलं. अजून काय विचारणार इथे हायलाइट करा. हे आयचं तुम्हाला फॉर्म्युला विचारणार. व्हॉट इज I? I is colligative property of electrolyte upon colligative property of non-electrolyte. वरती आहे इलेक्ट्रोलाइट, खाली आहे नॉन इलेक्ट्रोलाइट. इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, हायलाइट करा. टेक्स्ट बुक मधले हे 3 फॉर्म्युलेज इम्पॉर्टंट तर आहेत. आता माहिती नाही याच्यावर क्वेश्चन बनेल की नाही बनेल, एकदा वाचून जायला काही प्रॉब्लेम नाहीये. हे तुम्ही वाचा. आणि लास्ट वॅन टॉफ फॅक्टर आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन मध्ये एक फॉर्म्युला आहे. अल्फा इज इक्वल्स टू I-1 अपॉन N-1. मी एक न्यूमेरिकल सॉल्व्ह करून दाखवेन, सो डोंट वरी. म्हणून फॉर्म्युले फास्ट घेतले. I काय आहे? I इज वॅन टॉफ फॅक्टर. I चा सिंपल फॉर्म्युला नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट आफ्टर डिसोसिएशन. नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट आफ्टर डिसोसिएशन. काय लिहूया आपण? नंबर ऑफ मोल्स. कोणाचा अभ्यास करताय? इलेक्ट्रोलाइट्सचा. आफ्टर डिसोसिएशन अपॉन परत तेच नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट बिफोर डिसोसिएशन. हे केलं तरी पण I निघू शकतो. आणि I आणि अल्फा मध्ये रिलेशन अल्फा इज इक्वल्स टू I-1 अपॉन N-1. अरे याच्यामध्ये न्यूमेरिकल ऍड नाही झालेले बहुतेक. तुम्हाला क्वेश्चन्स काय काय विचारणार बघा. ते म्हणणार NaCl. NaCl हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, सो त्याचा डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा इज इक्वल्स टू 1 आहे. देन I इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. I फाइंड करा. हा सिंपल लेवलचा क्वेश्चन असेल. सेकंड ते तुम्हाला पूर्ण व्हॅल्यूज देतील की बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन मधला डिफरन्स आहे 0.53 किंवा तुम्हाला केबी ची व्हॅल्यू देतील. केबी इज इक्वल्स टू 0.53 केल्विन केजी पर मोल. फॉर मोलॅरिटी देतील 0.01 मोलार सोल्युशन. फाइंड I फाइंड करा. असा आपण क्वेश्चन येऊ शकतो. आपण I कसं फाइंड करणार आहे? तर वी नो डेल्टा KTB इज इक्वल्स टू KB इंटू मोलॅरिटी. पण आता हा फॉर्म्युला यूज करून चालेल का? जर ते I यूज करा म्हणताय तर तुम्हाला I इथे मल्टिप्लाय करावा लागेल, कारण हे डेफिनेटली कुठल्या तरी आयन साठी विचारतायत. कुठल्या आयन साठी क्वेश्चन चालू आहे आपला?
NaCl साठी. NaCl साठी क्वेश्चन चालू आहे आपला, ठीक आहे, किंवा CaCl2 किंवा NH4OH काही देऊ शकतात तुम्हाला, त्याच्यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स हे बघून समजतात. आता डेल्टा TB पहिला काय करायला लागेल तुम्हाला, अजून काहीतरी व्हॅल्यू मिसिंग आहे, KB दिलेलं आहे, मोलॅरिटी दिलेलं आहे, आणि डेल्टा TB तुम्हाला फाइंड करायचं आहे. त्याच्यासाठी समजा तुम्हाला व्हॅल्यूज दिलेत, TB इज इक्वल्स टू काहीतरी घ्या 0.12 डिग्री सेल्सिअस किंवा केल्विन. मग प्युअरचं दिलेलं नाहीये, प्युअरचं तुम्हाला माहिती पाहिजे, प्युअर वॉटरचा बॉइलिंग पॉइंट किती असतो, 100 डिग्री सेल्सिअस, आणि इथे समजा दिलाय 100.12, तर दोघांमधला डिफरन्स किती झाला, 0.12. सो हा कॅल्क्युलेट करून लिहावा लागेल तुम्हाला, ठीक आहे. काय म्हणायचंय बघा मला, ही व्हॅल्यू दिली असेल पण ही व्हॅल्यू ते देत नाही. प्युअर वॉटरचा बॉइलिंग पॉइंट 100 आहे, त्याच्यामध्ये काहीतरी टाकल्यानंतर 100.12 झाला, सो एलिव्हेशन झालं 0.12. आय फाइंड करायचं आहे, केबी दिलेला आहे 0.53, मोलॅरिटी दिलेली आहे 0.01, आणि मग तुम्हाला आय फाइंड करावा लागेल. एकतर अल्फा देतील आय फाइंड करण्यासाठी हा फॉर्म्युला, अल्फा दिला नसेल तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचे फॉर्म्युले तुम्हाला यूज करायचे, ठीक आहे. या चॅप्टर मध्ये जास्तीत जास्त इम्पॉर्टंट थेरॉटिकल एमसीक्यूज मी तुम्हाला सांगितलेले आहेत. न्यूमेरिकल बेस्ड जे काही एमसीक्यू असतील ते ऍप्लिकेशन मध्ये दिसतील तुम्हाला, ते ऍप्लिकेशन मध्ये दिसतील. दिस इज एंड ऑफ द चॅप्टर.